स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपीनं गुन्हा केल्यावरती गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्या गळ्यावरती दोरीचे व्रण आढळून आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे। तर गाडेनं विषारी औषध पिऊनही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं कळतंय। आरोपीच्या मेडिकल चेकअप नंतर संबंधित माहिती समोर आली। प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे। त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात। दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात। ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल, ते आम्ही बघू। परंतु हे प्राथमिक मेडिकलमध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गळ्यावर दिसते। यामध्ये 1 लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांचे गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेस झाला, ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता, तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला। ते चेस जे मोटरसायकल्स वगैरे वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली। तर ज्यांचे हे फायनल ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना 1 लाखाची बक्षीस देणार आहे।